औलाद आहे अध्यक्ष महोदय, हे स्पष्ट झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय सावकाश खाली बसा. आम्हाला खाली बसा. या अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे सदस्य खाली बसा. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला हिणवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष महोदय बिलकुल सहन केलं जाणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, खाली बसून घ्या. ओ सगळे एकत्र बोलून कसं चालले? देतो, बसा 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 बसा. थांबा जरा, बोला. अध्यक्ष महोदय. हॅलो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटतं आज की इथं. अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना, अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेचल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अध्यक्ष महोदय, धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे, आमच्या धर्मात म्हणून. पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही. असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, याला सभागृहात घेतलं नाही पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचं मतदान मिळावं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बॉम्ब ब्लास्ट मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते. या इसमाने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून ज्यांची हत्या केली, ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं, काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं, त्या औरंगजेबाचं कौतुक हा अबू आझमी या ठिकाणी करतो. हे कृत्य देशद्रोही कृत्य आहे. ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होतं, त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते, जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील. हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत. आणि अबू आझमी त्या औरंगजेबाचं कौतुक, त्याच्याविषयी चांगले उद्गार. माझ्या 2 मागण्या आहेत. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा. ही माझी मागणी. या निमित्ताने मी आपल्याकडे 2 मागण्या करतोय. गुलाबराव पाटीलजी बोला. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे. मागच्या काळामध्ये एमआयएमचे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची. अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील, औरंगजेबाची बढाई मारत असतील, काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती, अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार औरंगजेबाची औलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथं धर्मांतर केले, किती लोकांना वाटवलं, किती मंदिरं उद्ध्वस्त केली, अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते. अध्यक्ष महोदय, हे सभागृह आहे, हे धार्मिक सभागृह नाहीये. हे सभागृह कायदा बनवणारं सभागृह आहे. इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय, ते निषेधार्ह आहे. म्हणून अबू आझमीवर कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे.
सुधीर भाऊ. ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो, जो औरंग्या नॉटी होता, जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा, दारा शुकोहला मारणारा, त्याचं उदात्तीकरण होऊ शकतं अध्यक्ष महाराज. कारण तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा. ज्या औरंग्यानी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट ज्यांनी पाहिला, इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर लावला, हिंदू महिलांवर अत्याचार केले, अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी, तुष्टीकरणासाठी, खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय. समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा. जर आज आम्ही करू शकलो नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगलांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है. आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत. त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे. पुन्हा या देशामध्ये कोणी हिम्मत करता कामा नये, कोणी हिम्मत करता कामा नये. जय भवानी, जय शिवाजीचा जय घोष होईल. अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे, त्याला निलंबित करा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नाही नाही, असं नाही चाललं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र विधानसभा नियम 97 अन्वये आपल्याकडे स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. हे असं चालणार नाही. तुम्ही जागेवर बसा. तुमचं ऐकून घेतलं, ऐकून घेऊ दे ना मला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं होते काय अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं झालं ना उदाहरण आता किती अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे, आमची मागणी आहे. सदस्यता निलंबित करा, ते नेहमी ठीक आहे, आपण पुढे जाऊ मग ठरवू. नाही ना अध्यक्ष महोदय, ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला, त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण मला संधी दिली होती आणि सभागृह ऍडजर्न झालं. या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही स्पष्टपणे मी तुमचीच बाजू मानतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय बसा, जागेवर बसा. प्रस्ताव आहे 97 अन्वये, जागेवर बसा. त्याचा विषय सुद्धा हाच आहे अध्यक्ष महोदय. जागेवर बसा. सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी मी जागेवर बसा. की अशा पद्धतीनं 17व्या शतकामध्ये सभागृह असं चालू शकत नाही. हे बघा, तुमच्या या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे. केंद्रामध्ये सरकार पण तुमचं, असं कामकाज चालू शकत नाही. सरकार तुमचं आहे. असं कामकाज चालू शकत नाही. करताय का अध्यक्ष महोदय? असं कामकाज चालू शकत नाही. हे सगळी नाटकात अध्यक्ष महोदय, कारवाई करा, करा बहुजबीर कारवाई करा. तुमची हिंमत मला बघायची. जागेवर बसा. करा बहुजबीर कारवाई. जागेवर बसा. तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे, समाजामध्ये वादंग करायचं आहे. बघा, 20 मिनिटं झाली आहेत. करा कारवाई, बहुजबीर कारवाई करा. अध्यक्ष महोदय, बोला. अध्यक्ष महोदय, धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जोरात बोला.
आणि सर्वप्रथम धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मी संधी मानाचा मुजरा करतो. आणि नंतर बोला माननीय शिंदे साहेबांचं होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल. अध्यक्ष महोदय बोला. काल धर्मवीर मी बोलतो, बोलल्यानंतर बोला ना. तुम्ही बसल्याशिवाय कशी संधी मिळेल? मी बोलल्यावर तुम्ही बोला. खाली बसा, तुम्हाला संधी मिळणार आहे. भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला. देतो. जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे. हा देणार तुम्ही बसल्याशिवाय कशी मिळेल संधी? अरे सुनील, तुम्ही बसल्यानंतर मिळेल. आधी माननीय उपमुख्यमंत्री बोलताय, त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल. अध्यक्ष महाराज, काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे तुम्हाला बोलायचं नाहीये, तुम्हाला बोलायचं नाही. मी बोलल्यावर बोला ना. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी थांबा ना. आणि म्हणून अबू आझमीनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं. आणि म्हणून त्यावेळेस देखील वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं, आपला प्राणांचं बलिदान केलं, पण धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे. आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये. आणि म्हणून आपण छावा बघा रईस, छावा बघा, छावा सिनेमा बघा. या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला. 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान. आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं. अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे. आणि म्हणून मी एवढं सांगतो, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे या शंभू राजाने 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या, 69 लढाया. अरे लाज वाटली पाहिजे पाणी बोलायला. आणि तुम्ही या ठिकाणी 69 लढाया दिल्या. आणि या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली, मंदिरं तोडून टाकली, आया बहिणींचा अत्याचार केला, आया बहिणींचे बलात्कार झाले. आणि असा हा माणूस, हा औरंगजेब, या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं. हा क्रूर कर्म. आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
मत या ठिकाणी मांडलेलं आहे की ज्या अबू आझमीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केलाय आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण केलंय, त्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीला आम्ही सगळे सभागृह आम्ही पाठिंबा देतोय आणि म्हणून अबू आझमींचं निलंबन करावं ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आपण जागेवर बसणार आहात का? जागेवर बसणार आहात का?